सर्वप्रथम मी तुमच्या एस मराठी चॅनलचे आमच्या संपूर्ण टीमकडून आभार मानतो की तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. आणि तुमचा प्रश्न असा होता की या कथेमागची भावना काय होती. तर प्रत्येक वेळेला मी या वास्तववादीच कथा करत आलो आहे. म्हणजे माझे पूर्वीचे वेब सिरीज जरी तुम्ही पाहिलीत किंवा शॉर्ट फिल्म पाहिलीत आणि गाणी पण पाहिलं तर प्रत्येक वास्तववादीच कथेवरती कादंबऱ्यांवरती मी करत आलो आहे. आणि आत्ताची जी घटना होती नुकतीच घडली होती त्याच्याने आपला देश हादरला होता आणि बरेचसे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. आणि माझ्या डोक्यामध्ये त्या कुटुंबापैकी एक असं कपल होतं की त्यांचं म्हणजे प्रेम अधुरं राहिलं होतं. सो मला असं वाटलं की ह्याला आपण गाण्याच्या माध्यमातून, हा माझा डोक्यामध्ये विचार प्रत्येक वेळेला येत होता त्या घटनेनंतर. तर मग मी तसंच गणपतीचे काही दिवस होते, गणपतीची दिवसाची सुरुवात होती आणि मी माझा मित्र AVG ज्यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिलेत त्याला जाऊन भेटलो. त्याला सांगितलं की माझ्या डोक्यामध्ये अशी स्टोरी फिरते की ती आता लोकांपर्यंत आणली पाहिजे. सो त्याला मी ती स्टोरी सांगितल्यानंतर त्याला ते एवढी आवडली की अरे, मी म्हटलं अरे असं असं गाणं आहे पण आपल्याला अशा वेनी जायचं आहे, आपल्याला ते एकदम पण असं उडतं गाणं नाही आहे. सो त्याला ते सांगितल्यानंतर त्यांनी विक्रोळी ते ठाणे या 15-20 मिनटाच्या अंतरातच ते गाणं त्यांनी लिरिक्स तिथल्या तिथे लिहिली. आणि ती इतकी आवडली मला की मी म्हटलं की यार कुछ तो मतलब ऊपर वाले ने कुछ तो अपने को दिया है अभी. तर त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की आता हे गाणं तर झालं आहे चांगलं, आपण आता पुढे आपण प्रोड्यूस करायला पाहिजे. तर मग माझी मैत्रीण होती वैशाली मॅडम, मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. नितीन सर होते. सगळे आम्ही टीम बसलो, डिस्कस झालं की असं असं आपण करायचं आणि सगळ्यांनी होकार दर्शवला. आणि आता हे गाणं लोकांपर्यंत आता 12 तारखेला येतं आहे. अपेक्षा आहे की खूप जास्त प्रतिसाद भेटेल, लोकांना आवडेल.